नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राकेश फुलपगारे, कावेरी सीड्स प्रतिनिधी. मी कावेरी सीड्सतर्फे आज कावेरी सीड्सचे जे नवीन वाण आहे 2301 शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आपण ज्याला म्हणतो, त्याच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. कावेरी सीड्स ही गेल्या 4 दशकापासून बियाण्यामध्ये काम करत आहे. कावेरी सीड्स ही भारतातील एक अग्रगण्य बियाणे क्षेत्रातली कंपनी आहे. कावेरी सीड्स ही मोठ्या प्रमाणावर कॉटन तसंच फील्ड क्रॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते. कावेरी सीड्सने 100 एकरामध्ये कावेरी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सुरू केली आहे. तसेच मागच्या गेल्या 8 ते 10 वर्षापासून कावेरी सीड्स ही व्हेजिटेबलमध्ये आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवीन वाहन हे देते. त्यातलंच एक वाहन म्हणजे आज आपण ज्या प्लॉटवर जमलो आहे ढोबळी मिरचीचं किंवा शिमला मिरची आपण ज्याला म्हणतो, तर कावेरी सीड्सचं 2301 हे बेळगाव पोपटी सेगमेंटमधलं वाहन ह्या वर्षी नव्यानेच कावेरी सीड्सनं दिलं आहे. तर आज आपण गाव घोटी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी कावेरी 2301च्या प्लॉटवर आहे. तर आज आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहे की त्यांना हे वाण कसं वाटलंय. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही कावेरी कंपनीवर विश्वास ठेवून कावेरी सीडची ढोबळी मिरची 2301 लावली याबद्दल धन्यवाद. तर तुम्ही जी ही मिरची लावली याचा तुमचा कसा अनुभव राहिलाय ते शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, जरा तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. पहिले परिचय आपला करून द्या. नमस्कार, माझे नाव शरद बाळासो जाधव, राहणार घोटी बुद्रुक, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. गेली 7-8 वर्ष झालं मी ह्या शिमला मिरचीमध्ये काम करत आहे. शिमला मिरचीचं उत्पन्न घेत आहे. तर ह्या वर्षी मी कावेरी सीड्सची 2301 ही व्हरायटी लावलेली आहे. इतर शिमलाच्या तुलनेत ह्या शिमलामध्ये थोडासा फरक जाणून आला. याच्यामध्ये सीड्समध्ये गेलं तर कंपनीमार्फत आणि रोपवाटिकेमार्फत माहिती मिळाली. त्यानंतर लागण केली. 1 फेब्रुवारीची लागण आहे. कावेरी सीड्स 2301चे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर याला खालून वरतीपर्यंत माल लागला जातो आहे आणि ह्याचे ज्या ब्रँचेस निघतात त्या ब्रँचेसला पण फळधारणा भरपूर प्रमाणात होते. बघू शकता माल कसा लागला आहे, सेटिंग कसं लागलं आहे, याची चैन कशी आहे, फळाची साईज बघा, पानाची साईज बघू शकता किती रुंद पान आहे. फळांची साईज चकाकी आणि कलर असल्यामुळे ह्याला मार्केटला चांगला बाजार मिळतोय. इतर व्हरायटीच्या तुलनेत याचे 2 रुपये जास्त दर मिळतोय. त्यामुळं मार्केटला ह्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. कावेरी सीड्स 2301 ही व्हरायटी रोगप्रतिकार क्षमता इतर शिमला मिरचीपेक्षा ह्या मिरचीमध्ये रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. त्यामुळे औषधाचा खर्च कमी प्रमाणात होतो आहे. उन्हाळ्यात सुद्धा टेम्परेचरला चालण्यासारखी व्हरायटी आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना सांगणं आहे की त्यांनी कावेरी सीड्स 2301 ही व्हरायटी लावण्यास काही हरकत नाही. ह्या व्हरायटीमध्ये खर्च कमी होईल आणि उत्पन्न जास्त मिळेल.